नमस्ते सर्वांना, माझा नमस्कार. जय जगदम @वाजपेयी गुरुजी चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण दाम्पत्य जीवनावर व्हिडिओ तयार करत आहोत. दाम्पत्य जीवनातल्या अडचणी, समस्या व त्याचे निराकरण आज आपण या विषयावर बोलणार आहोत. जन्मपत्रिकेमध्ये पती व पत्नी या दोघांच्याही पत्रिकेमध्ये काही विशिष्ट योग असताना दोघांच्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये अनेक प्रकारचे कष्ट उत्पन्न होतात. उदाहरणार्थ अंडरस्टँडिंग, मॅच्युरिटी, उदाहरणार्थ क्लेश, कलह, दोघांमधले वाद विवाद आणि अन्य प्रकारच्या फायनान्शियल समस्या, सामाजिक जीवनातल्या समस्या, या सर्व समस्यांमधून त्यांना प्रवास करत असताना त्यांना दोघांना आपल्यासोबत राहणं कठीण जातं. असे कोणते योग आहेत की ज्याच्यामुळे नवरा बायकोला, पती पत्नीला सोबत राहत असताना अडीअडचणी उत्पन्न होतात? जर पतीच्या पत्रिकेमध्ये सप्तमेश हा बुधासोबत असेल, विशेषतः मंगळ हा बुधासोबत असेल, तर संशयामुळे त्या दोघांमध्ये नेहमी कलह होतात. पतीच्या अथवा पत्नीच्या पत्रिकेमध्ये शनी, बुध, मंगळ आणि सूर्य हा जर हर्षल सोबत असेल तर निश्चित घटस्फोटाचे योग येतात. सप्तमेश हा कोणत्याही स्थानी उच्चीचा बसलेला असेल तर एकासोबत अनेक ठिकाणी अशा व्यक्तीचे संबंध राहतात, ज्यामुळे दाम्पत्य जीवनामध्ये क्लेश होतात. सप्तम स्थानाचं जे महत्व आहे ते दाम्पत्य जीवनाला धरून आहे. सप्तमेश हा जर अस्तंगत असेल पती अथवा पत्नीच्या पत्रिकेमध्ये, तो दोघांमध्ये सहवास बरोबर होत नाही, त्याला धरून ताण राहतो. जर मुलीच्या पत्रिकेत अष्टमात शुभग्रह असतील तर ती जेव्हा सासरी नांदायला जाते तिथला उत्कर्ष उत्तम होतो, तिथल्या सर्व समस्या कमी होऊ लागतात आणि सोबतच तिला सासरच्या लोकांसोबत आपल्या व्यक्तीची, लाईफ पार्टनरची उत्तम सोबत मिळते. आता या सर्व योगातून आपण बाहेर कसे पडावे, आलेल्या कष्टातून आपण बाहेर कसं पडावं, आपलं दाम्पत्य जीवन क्लेशरहित कसं व्हावं, यासाठी आपल्याला काय करता येईल या संबंधी आपण बोलू. दाम्पत्य जीवनामध्ये जर सप्तम स्थानाला धरून मी वर पूर्वी बोललेलो जे कुयोग असतील त्यासाठी आपल्याला विशिष्ट वनस्पतीची उपासना त्या नक्षत्राला धरून केली पाहिजे. त्यामुळे आलेल्या अडचणी निश्चितच काही कालावधीत कमी होऊन या लोकांना त्यातून मार्ग मिळतो. त्याचप्रमाणे दोघांच्या पत्रिकेतल्या शुभग्रहांचे योग, राजयोग कारक ग्रहांचे योग, सप्तम स्थानाशी होत असलेले त्यांचे योग, याचा अभ्यास करून आपल्याला मार्गदर्शन करता येईल. ज्या लोकांना अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स आहेत, ज्यांना या गोष्टी फेस कराव्या लागत आहेत पण त्यांना मार्ग मिळत नाही, ज्यांना आपल्या समस्येचं समाधान करायचं आहे, त्यांनी आम्हाला अवश्य भेटा. आमची भेटण्याची वेळ आहे दुपारी 10 ते संध्याकाळी 6 वाजतापर्यंत. आमची वेबसाईट वर दिलेल्याप्रमाणे आहे, मोबाईल क्रमांक वर दिलेल्याप्रमाणे आहेत. आम्हाला प्रत्यक्ष भेटीस भेटल्यास त्यांचे योग्य समाधान होईल. प्रत्यक्ष भेटीस न भेटता येईल तर फोनवर वा व्हिडिओ कॉलवरही त्यांना संभाषण आम्हाला करता येईल, पण त्यांच्या या प्रकारच्या कष्टाचा त्यांना आम्हाला मार्ग सांगता येईल. असो. जय जगन्नाथ.